पकडून घेऊन आलोय. इकडे पण दाखवा तो कोण आहे ते. याचं नाव आहे आरिफ. याचा सक्का भाऊ आसिफ म्हणून जो आहे त्याने यांची सख्खी बहीण रेणुका, तिला किती दिवस झाले? 4 दिवसापूर्वी लग्न केलंय. खोटा ॲड्रेस दिलाय असं आम्हाला प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. आणि संपूर्ण फॅमिली आपल्या उक्ताड येथे राहते. आज त्या फॅमिलीलाच आम्ही सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला आलेलो आहे. याची सख्ख्या बहिणीला पुण्यामध्ये जाऊन याच्या भावाने, म्हणजे हा आरिफ आहे, याचा भाऊ जो आसिफ आहे, त्याने पुण्यामध्ये जाऊन रक्षाबंधनला जाऊन राखी बांधलं आणि सांगितलं की आपण एवढे जवळचे आहेत आणि चिपून लाडलं. आणि आता ती मुलगी गायब केलेली आहे. आता तिचे घरातले पण सांगतात आम्हाला माहीत नाही आणि हा पण सांगतो आम्हाला माहीत नाही. आम्ही आता पोलीस स्टेशनला नेतोय. आम्हाला माहिती आहे कोण कोण आहे या सगळ्याच्या मागे. एकेकाचा पाठलाग कसा काढतो ते बघतो. आता हे सगळं जे जाणीवपूर्वक हिंदू मुलींना हे पळवून आणण्याचं जे षडयंत्र रचलं जातं त्याच्यातनं हे उदाहरण. हा आरिफ आणि याचा सख्खा भाऊ आसिफ यांनी यांची रेणुका नावाची. तुम्ही सांगा आता काय झालं तुमच्या सख्ख्या बहिणीबद्दल. माझं नाव अरुण पवार आहे. राहायला पुण्यात आहे मी. पुणे भोसरीमध्ये राहिला आहे. हे जे प्रकार आहे पहिले मग भाऊ म्हणून राहायला लागला, मग बोलायला लागला, मग राखी बांधली. मग राखी बांधल्याच्या नंतर आम्हाला डॅट कळतं की आमची फ्रेंड डॅट गायबच झाली. मग कळतं की त्यासोबत आम्ही पळून गेलो, आम्ही कोर्ट मॅरेज केलं. ते कितपत योग्य आम्हाला कळत नाही. एखाद्यावर भरोसा ठेवू नका. असं काय करते माझ्या बहिणीसोबत जे झालं ते दुसऱ्या बहिणीसोबत नाही हवं म्हणून हा प्रयत्न आहे. आता आम्ही देतोय पोलीस स्टेशनला यांची माहिती वगैरे. हे इलिगल राहतात. बोरिवले नावाचे उक्ताडमध्ये घर आहे असं आम्हाला कळलं. त्यांच्या बाजूला झोपडी घालून इलिगल राहतात. आधार कार्ड कुठे आहे ते? अरे पुढे आसिफ तू. ते खोटं आधार कार्ड आहे. 14 वर्ष फक्त नाव त्याच्यावर लिहिलेलं आहे आरिफ. खोटा आधार कार्ड. 14 वर्ष हा म्हणतोय मी ह्या एका खोट्या आधार कार्डवर इथे राहतो. यांच्याकडे ओरिजिनल आधार कार्ड नाही. याने उद्या चिपळूणमध्ये कोणाचं काय केलं तर कोण जबाबदार? हा सगळा विषय आता आम्ही पोलीस स्टेशनला देतो. सगळ्या माझ्या बांधवांना विनंती आहे की यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे बघताय ना, ते चिपळूणमधलं सांगतोय. कार्यक्रम झाला परवाच्या दिवशी, त्या दिवशी आम्ही सांगितलं चिपळूणमध्ये घडलेली घटना दाखवली तुम्हाला लाईव्ह घटनेचं सांगतोय. याच्या सख्ख्या भावाने याच्या रेणुका नावाच्या सख्ख्या बहिणीला या आरिफच्या सख्खा भाऊ आसिफने पळवून नेलं. यांना माहिती नाही आणि घरात जाऊन रक्षाबंधन करून मी तुम्हाला बहिणीसारखं मानतो असं सांगून फसवून पळवून नेलं. ब्रिजवर ना म्हणून आम्हाला कळलं आणि आम्ही त्याला वाचवायला गेलो. बाकी आता पुढे पोलीस